या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। पुणे इथं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला। या सोहळ्यात बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट यांना आयुष्यमान भारत महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय तथा विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजिटल मीडिया संघाचे ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 गौरवण्यात आलं। सोलापूरच्या संदीप डोंगरे यांची सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थात SRFTI कोलकाता येथील रिसर्च फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे। SRFTI ही माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे। ही फेलोशिप 6 महिन्यांची असून संपूर्ण भारतातून केवळ 3 संशोधकांची अत्यंत कठीण निवड प्रक्रिया आणि संशोधन प्रस्तावाच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे। संदीप डोंगरे यांचं संशोधन हे सोलापूर एक बहुभाषिक शहर आणि इथं प्रदर्शित केले जाणारे चित्रपट, सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि प्रेक्षक अभ्यास याच्यावर आधारित असून सोलापूर शहर हे चित्रपटाचा सांस्कृतिक वारसा म्हणून अभ्यासलं जाणार आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखं आंदोलन करत प्रतिकात्मक नंदी बैलाला विचारण्यात आलं की सांग सांग भोलानाथ, सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय? भोलेनाथ, सरकारला सुबुद्धी सुचेल काय? सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणं हे सरकार बंद करेल काय? सांग सांग भोलानाथ असं म्हणत प्रतिकात्मक विमानं उडवण्यात आली। यावेळी झोपलेलं सरकार जागं होईल काय? विमानसेवा सुरू होईल काय? सुरू करा विमानसेवा सुरू करा यासारख्या घोषणाबाजीनं विमानतळ परिसर दुमदुमून गेला। जुळे सोलापूर भागातील द्वारकाधीश मंदिरात जवळगेकर परिवारातर्फे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहाचं 7वं पुष्प रविवारी पार पडलं। कथा ज्ञानयज्ञाची सांगता झाली। यावेळी निरूपणकार विवेक घळसासी बोलत होते। कथेची सुरुवात संयोजक दिलीप जवळगेकर, दीपाली जवळगेकर यांच्या हस्ते ग्रंथपूजनानं झाली। यावेळी न्यायाधीश सोनाली जवळगेकर, संदीप जवळगेकर, केतकी जवळगेकर, कपिल जवळगेकर, सुनील देशपांडे, सुप्रिया देशपांडे, मोहन अणवेकर, मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांच्यासह भाविक उपस्थित होते। सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत चोखामेळा महाराजांच्या 687व्या समाधी सोहळ्यानिमित्त गवळी वस्ती विठ्ठल मंदिर इथं सोलापुरातील हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे यांचं संत चोखामेळा समाधी चरित्रपर कीर्तन झालं। कीर्तनानंतर अयोध्या इथं सप्ताह केल्यानिमित्त ज्येष्ठ वारकरी अप्पाबुवा लांबतुरे आणि विद्यापीठावर निवड झाल्यानिमित्त लहू गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। तसंच राम चव्हाण, रविराजे डांगे, अजिंक्य निकम यांच्यातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला पखवाजवादक, गायक, गुणीजन, गवळी वस्ती भागातील श्रोतेवर्ग उपस्थित होते। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज। दुपारचं जेवण
स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.